अशा प्रकारे जरंगेचे जर तुम्ही लाड पुरवायला लागलात तर तुम्हाला सांगतो हे अत्यंत गैर होईल, संविधानाचं अस्तित्वच संपुष्टात आल्यासारखं होईल। आणि म्हणून जर तुम्ही मृत व्यक्तीला, मृत कुटुंबाला नोकरी आणि पैसे देणार असाल तर अगोदर सूर्यवंशीच्या कुटुंबाचा विचार करावा लागेल, परभणीच्या, तर अगोदर धनगर भावाचा, कारण हे मागासवर्गीय आहेत। हे वर्ल्ड फोरम कडे गेलेलं असतं की किती भटक्यांना, मागासांना काय कुठे त्रास होतो। लातूर मधल्या त्या धनगर भावाच्या कुटुंबात विचार करावा लागेल। जर तुम्हाला विचारच करायचा असेल तर खैर लांजी पासून, गौतम वाघमारे पासून, नामांतरातील लढ्यातील जे शहीद झाले त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल। रमाबाई आंबेडकर नगर मधल्या फायरिंग मधला विचार करावा लागेल, त्या कुटुंबांचा विचार करावा लागेल। रमाबाई आंबेडकर नगर मधील, घाटकोपर मधील विचार होणार नाही का? जरंगे मराठ्याचा आहे म्हणून जरंगे म्हणील त्यांनाच न्याय आहे का? म्हणील त्यालाच नोकरी आहे का? म्हणील त्यालाच पैशाचं अनुदान आहे का? दुसरे काय माणसं नाहीत का? दुसरे काय हिंदुस्थानी नागरिक नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करतो। तुम्ही देण्याचा शासन निर्णय करा, आम्ही तो शासन निर्णय डंके की चोट पे चैलेंज करू, डंके की चोट पे चैलेंज करू, डंके की चोट पे चैलेंज करू।